या गुरुजी, हळू या, हित या वर या. वर? हा. वर कशाला? हा बोलवलं की खाली येतच. अव जरा हळू बोला की. अव त्याचं काय हाय, हे का नाही सिक्रेट हाय. अपोजिट पार्टीला कळाय नाही पाहिजे म्हणून. या या, हळू या, हळू या, हळू. काय? कोण पाहुणं? आमचे तात्याचं गुरुजी. दोस्त आहेत दोस्त. नमस्कार करा, नमस्कार करा. बरं राहू द्या. चला वर चला, इकडनं या. श्रीपती दादा, मला तेवढं ते हे कोण आणि वर कशाला निघालात? चंदाच्या तात्याचं दोस्त आहेत म्हणून. मग वर कशाला? आता पाहुण्यात म्हणल्यावर खालीच थांबायचं नाही काय? वहिनी साहेबाची काहीतरी नवी कुरपात दिसते. नाहीतर काय, त्या वहिनी साहेबांना काय नाही काहीतरी उचापत केल्याशिवाय राहतच नाही. बरं जातो मी, काम आहेत माझी. या बसा या. आणि हा, कोण आलं तर काय बी बोलू नका. मी ताई साहेबांनी बोलून आणते. हा, नमस्कार ताई साहेब, हे आमचं गुरुजी. गुरुजी हे आमचे ताई साहेब. हा, सरपंच मॅडम म्हणाव चंदे. हा तेच ते. मी सरपंच मॅडमची पीए. नमस्कार, बोला काय अडचण आहे? हा, उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. आम्हाला कसल्या अडचणी? मग मला कशाला बोलवलंय? शिरस्ता म्हणून. अहो मोठमोठ्या पुढाऱ्यांचं कसं गुरुजी ज्योतिषी असतात का नाही, तसला आम्हाला बी पाहिजे. गुरुजी पुढे काय अडचणी येणार नाहीत ना? जरा पंचांगात बघून सांगा की. चंदे, किती वेळा सांगितलं आम्हाला काही बी अडचणी येणार नाहीत म्हणून. अहो ताई साहेब, तरी बी बघाय काय हरकत आहे. थांब गुरुजी, आता आलायस तर बघून सांगा की. पत्रिका? हा हा, नाही 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 नाही, आमचा हे पत्रिका बित्रिकावर विश्वास नाही बरं का. माणसाचा त्याच्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. ताई साहेब जरा सवण घ्या की. गुरुजी घ्या पत्रिका आणि जरा बघून सांगा. हा ठीक आहे, बघा राजयोगच दिसल. अडचणी अडचणी दिसत आहे काय? सगळीकडून विरोध होईल. चंदे, कुठला कुडमुडा ज्योतिषी धरून आणलाय ग? कुडमुडा नाही, अख्ख्या पंचक्रोशीत माझं नाव कुणाला विचारा. काही गरज नाही आम्हाला तुमची. आमच्याच घरात येऊन आमच्या विरोधात बोलायला बाय. चला सुटा. ताई साहेब, गुरुजी चला आपण बाहेर जाऊया. माझ्या ताई साहेबांचा मूड काही चांगला नाही. चला. अडचणी आल्यानंतर माझा शब्द आठवेल. अडचण येणार म्हणजे येणार. राणा भाऊजी संकट आहेत म्हणल्यावर अडचणी येणार नाही म्हणजे नाही. नमस्कार साहेब, आपण बोलवलत मला. हे आपला निरोप मिळाला लगेच आलो. काही चूक झाली का साहेब माझी? तुम्ही शाळा सोडून कशाला आलात? माधूकडून पाठवली असती कागदपत्र तरी चाललं असतं की. अहो असं कसं, पाठक गायकवाडबाईंची कागदपत्र म्हणजे मी स्वतः जाते नाही यायला पाहिजे ना. आपल्याला हवी असलेली सगळी कागदपत्र त्यात आहे. त्यात मार्क लिस्ट आणि डिग्री सर्टिफिकेट सगळं आहे. पण साहेब खरीच माझी काही चूक नाही ना? नाही, अंजलीची कागदपत्र आम्हाला लागणार होती. अंजली शाळेतच आहे ना? हो, म्हणजे वर्गावरच आहेत. काय झालं साहेब, त्यांना बढती वगैरे मिळणार आहे की का? अहो मुख्याध्यापिका म्हणून त्या योग्य उमेदवार आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी माझी बदली तालुक्याच्या ठिकाणी झाली तरी चालेल. माझं सर, आम्हाला अंजलीची कागदपत्र पाहिजे होती, ती मिळाली. तुम्ही निघालात तरी चालेल. हो, पण कशाला हवी होती साहेब कागदपत्र? ओरिजिनल घरातच असतील ना. तुम्ही त्याचा लोड घेऊ नका, तुम्ही शाळेत जा. अहो तुम्ही जावा शाळेत. काय महाजन मास्तर, अहो शाळा सोडून इकडं कुठं फिरतायसा? नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार नमस्कार. हे बघा,
आम्ही सरपंच झालो का नाही यो असला हलगर्जीपणा आम्ही अजिबात खपून घेणार नाही बर का. आणि भाई जिल्ह्यात 1 नंबरला आली पाहिजे आपली दौलतवाडीची शाळा. काय येईल, नक्की येईल. तुम्ही सरपंच झाल्यावर नक्की येईल. बरं काय काम काढलं आज? ते पाठक गायकवाडबाईंचे कागदपत्र घेऊन आलो होतो. कशाला? हे म्हणजे त्यांना बढती मिळणार आहे ना मुख्याध्यापक म्हणून. आणि माझी बदली तालुक्याच्या गावी. बरं बरं बरं, तुमचं ते बदलीचा रामायण नंतर न बघू. आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही आता निघाला तरी चालतंय. हो या या, या. मामनजी, अहो ह्यो 1 नंबर निर्णय घेतला असा बघा तुम्ही. खरं जाऊबाई जर मुख्याध्यापिका झाल्या का नाही तर अहो जिल्ह्यातच काय राज्यात बी पहिली येईल आपली दौलतवाडीची शाळा. खरं जाऊबाईंनी का नाही मुख्याध्यापिकाच झालं पाहिजे. हक्क आहे त्यांचा. आणि हो आमचा. हे काय? ही आमची संधी कागदपत्र आहेत. हा सूरज, हा सुनबाईंचा फॉर्म भर. भरतो की. तोवर आम्ही जरा चावडीवर जाऊन येतो. बसवन्न भरतो की आबा, लगेच भरतो. काय बिझनेसमॅन, जमतोय ना हो बिझनेस. तुला काय करायचंय? आम्हाला काय करायचंय म्हणजे गावची सरपंच या नात्यानं गावकऱ्यांच्या भल्याची चौकशी करणं हे आमचं कर्तव्य आहे. अजून झाली नाहीस तू सरपंच. आमचं सरपंच पद म्हणजे काय तुझा बिझनेस आहे वय? झालं तर झालं, नाही तर नाही. सूरज, हे डबडा हातात आलाय का नाही म्हणून नका जादा उड्या मारू नकास. मामांजी काय म्हणलं आता? चुपचाप आमचा फॉर्म भरायचा, कळलं? दगडच तुझ्यावर रडायची पाळी आणते का नाही बघ. तुझा बँडच वाजवतो. चंदे चंदे चंदे, अगं आम्ही सरपंच होणार. चंदे कुठे गेल्या? कुठे गड म्हणलीस का? चंदे आम्ही सरपंच होणार. शांत राहा नंदिता, शांत राहा. सरपंच आहेस तू, सरपंच आहेस. नमस्कार आमच्या मतदार बंधू भगिनींनो. तर कसं आहे, हे जे पद आहे सरपंच पद हे आम्हाला लई कष्टानं मिळालेलं आहे. आणि तुमची जर काही गाराणी असतील, काही दुखणी असतील तर आमची जी चंदा आहे ती पिये तिच्याकडे तुम्ही मांडू शकता. हा, आणि आता तुम्ही जाऊ बी शकता कारण आमच्या आरामाचा टाइम झालेला आहे. हा, ते भारी वाटायलंय, लई भारी वाटायलंय. आज सरपंच झालोय, उद्या आमदार बी होणार. सूरज, आता तुझं गाणं तुलाच ऐकवणार. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला आमदार झालं. सरपंच होते. हॅलो द्या. अरे ऐक की मर्दा, ते मिनच्या दुकानात आहे का बघ जरा. अरे कशाला म्हणजे काय? हे बघ, आपल्या पॅनलकडनं वहिनींचा फॉर्म भरवलाय मी. अरे वय, अरे तू मिनच्याला सांगून आत्ताच्या आता फ्लेक्स तयार करून घे. हा, इथं झालं की येतो मी. अरे वहिनीच योग्य उमेदवार आहेत मर्दा. ठेव आता, अपलोड व्हायला लागलाय फॉर्म. हा,
छान इकडे छान छान गोड खावं माणसाने चांगलं झालं की. अगं काय चंदे तू, आम्ही तुला हाका मारून मारून बँड वाजव म्हणत होतो, कुठं खपली होती ग तू? अहो ताईसाहेब इथं तुमचा बँड बाजा वाजलाय की. म्हणजे अहो घात झाला, आपल्या पॅनल कडनं तुमचा नाही, ते मास्तरनीचा फॉर्म भरायला सनिदा. काय? अहो मी या कानानं ऐकलं आणि ते मास्तरनीचा फोटो त्या लॅपटॉप मध्ये फिट करताना बी बघितलं म्या. आमचा नवराच आमच्या मुळावर उठलाय. त्या गोष्टी करायला कोण सांगतं ह्यांना? झालं का फॉर्म भरून? वय झाला की. हे बघा आता नुसतं वहिनींचं वय राहिले. तुम्ही सांगितलं की ती भिवून जाईल. सुनबाई यायला लागले. हे काय चालवलंय तुम्ही? कशाचं? सरपंचकीसाठी आमचा फॉर्म भरायला लावला होता, तो दावा जरा. तुझा काय संबंध याच्यात? आमचा काय संबंध म्हणजे? सरपंचकीसाठी मामांजींनी आमचा फॉर्म भरायला लावला होता. मामांजी, तुम्ही कुणाचा फॉर्म भरायला सांगितला होता हो? तुमचा. बघा, ऐकलं? आबा म्हणलं सुनबाईंचा फॉर्म भर, मला वाटलं अंजली वहिनींचा. अहो, मामांजी सुनबाई आम्हाला म्हणतात, जाऊ बहिणीला सुनबाई म्हणतात का ते कधी? अंजली वहिनी बी आबांच्या सुनबाईच की. सूरज, नको तिथे डोसकं लावायला सांगतो कोण रे तुला? आम्ही या सुनबाईचा फॉर्म भरायला सांगितला होता. आबा माफ करा, चूक झाली. खरंच लक्षात आलं नाही. काय माफ करा? सांगतो एक, करतो एक. खरंच चूक झाली, मला ध्यानातच यायला नाही ते. तुला डोसकं नावाचा काय भाग आहे का नाही रे? तुला सरपंच नाही केला ते. होय आबा, बरं झालं मी सरपंच झालो नाही. अंजली वहिनीच योग्य उमेदवार आहेत. माझ्यापेक्षा चांगलं गाव सांभाळतील त्या. आता आमचं काय? तुझं तुझं काय आता? तू घर सांभाळ की. हे बघ आता फॉर्म भरून झालाय, आता काय करता येणार नाही बघ. तुम्ही मुद्दाम केलंय आमच्या संकट हे राजकारण. मी कशाला तुझ्यावर राजकारण करू? अगं खरंच चुकून झालंय ते. तुम्हाला काय आज ओळखत नाही हो आम्ही? आम्ही सरपंच होऊनी म्हणून समजा बनाव रचलाय हो. हा रचलाय, काय करणार आहेस तू? बघितलं मामांजी कसं बोलायले ते? सूरज, असं बोलू नये. हिला अक्कल आहे काय बोलायची? बघ नंदिता, फॉर्म भरून झालाय, उभं रक्त आठवत बसू नको. आपल्या पॅनलकडनं वहिनीच उभ्या राहतील. आपलं आता तुमचं म्हणा, आमचं पॅनल आता वेगळं असणार आहे. आमच्या संकट राजकारण केलं नव्हं, पण राजकारणाचं बाळकडू आम्हाला बी मिळालंय हे विसरू नकासा. पण इलेक्शन लढवणार म्हणजे लढवणारच. आणि आम्हासनी राणा भाऊजींचा पाठिंबा असणार आहे. लिहून घ्या. ते काय माहित नाही ग मम्मी आम्हाला, पण आता आम्ही अपक्ष उभं राहणार म्हणजे राहणारच. ताकद? अगं राणा भाऊजींची ताकद आहे की आमच्या माग. अगं ते उभं राहणार का आमच्या माग? तू हे बघ मम्मी, ते समजा आम्हाला कळतंय काय करायचं ते. हा तू ग ताईसाहेब बोलवलं मला. मम्मी तुला जरा नंतर फोन करतो, पहिले या घरच्या भेदीला जरा बघून घेतो. बघा की सनिधा असं करताना असं वाटलंच नव्हतं. सनिधा नाही, तुझ्याबद्दल बोलायलोय आम्ही. म्या काय केलं? म्या कशी भेदी होत आहे सब? म्या तर तुमची प्रामाणिक पाठराखीण आहे. पाठराखीन पाठराखीन म्हणून आमच्याच पाठीत खंजीर खूप असलास ना तू.
सोडणार नाही तुला आता. मी काय केलं? काय केलं म्हणजे? तो कोण कुठला तो फडतूस ज्योतिषी आणलास, समधी नाट लावून गेला त्यो. समजा चांगलं आणि सुरळीत चाललं होतं, बराबर अपशकून करून गेला बघ. अव ताईसाहेब, आमच्या गुरुजींची काय बी चूक नाही यात. अव उलट ते तुम्हाला सावध करायला आलत, पण तुम्ही त्यांचं काय बी ऐकलं नाही. ऐकलं असतं तर सन्निधानचा घोळ आधीच तुमच्या ध्यानात आला असता आणि तुमची सरपंचकी फिक्स झाली असती. पण आता समजा कलमच बोंबाला. ए, असं कसं बोंबला का? हा, असं कसं बोंबला? नंदिता उत्तमराव जाधवांची लेक आहे. आता आम्ही इलेक्शन लढवणार म्हणजे लढवणारच. पर कुणाचा पाठिंबा नसेल तर आम्ही अपक्ष उभं राहू, स्वतःचं नवं पॅनल उभं करू. स्वतःचं नवं पॅनल उभं कराया गावचा पाठिंबा नग का? ठोकळ्याचा पाठिंबा म्हणजेच गावचा पाठिंबा. राणादानं पाठिंबा नाही दिला तर तू जर आता परत नाट लावलीस का नाही, तुला उकळत कुठून कुठून मारीन बघ चंदे. चल जा इथं. राणा भाऊजी कुठे ते सांगा मला, जा. ठोकळा काय आमच्या शब्द बाहेर नाही आणि आम्ही त्याला जाऊ बी देणार नाही. आता ठोकळाच आमासनी पाठिंबा देणार आणि आमासनी जिंकून बी आणणार. आज मी शाळेत लय भारी कविता म्हणली. चांगले की अशीच गाणी म्हणत जा. आपण तुला गाण्याच्या शो मध्ये पाठवू. गाणी नाही, कविता. हा तेच ते. एक मिनिट थांबा 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 थांबा. काय झालं? मी श्रीखंड घेऊन येते. हो का? अहो, आपल्या जय किसान पॅनल कडनं जाऊबाईंचं नाव जाहीर झालं ना, मग श्रीखंड घेऊन जाऊ घरी. चालतंय. काय विशेष? अहो, अंजली वहिनीने आमची अडचण कळाली आणि त्यांनी हो म्हटलं म्हणून. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. अहो, समजा गावात पेढा वाटायला आल्या. बोला बोला, प्रचाराचा नारळ कधी पडायचा? अहो वहिनी, आम्ही समधी तुमच्या संकट आहे. असा तुमचा बॅनर बनवतो बघा, असा असा फोटो काढू, असा काढू, कशा मस्त बनव. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, हे बघा, मी अंजलीबाईंचं नाव नाही सांगितलं, वहिनींचं नाव सांगितलंय. हा, अहो वहिनींचा पत्ता कधीच कट झालाय राणादा. अहो साहेबांनी आपल्या पॅनल कंड अंजली वहिनीचं नाव फिक्स केलंय. अहो फॉर्म बी भरला. आणि सनिधा बॅनर करायला आले होते. वहिनी असा बॅनर करतो, असा बॅनर करतो, बघा कसा भारी बॅनर करतो. अहो पण अहो आता नव्या सरपंच तुम्हीच आहे. चला येतो मी. अहो दूध घ्यायला आलो होतो, घेतलं. आता घराकडे जातो आणि लगोलग कामाला लागतो बघा. चला चला. आणि या लाडूचा मी एक मस्त बॅनर बनवतो बरं काय. माऊला हार्दिक शुभेच्छा म्हणून. कसा राहणार? अहो लहान मुलांच्या शुभेच्छा माणसाच्या काळजात हात घालतात. काय लाडू बरोबर ना? मला काय माहित. मी करतो बरोबर. चला चांगलं करते. हा येऊ काय? हा, चला चला. ठीक आहे, येतोय म्हणजे. अहो, हे काय ऐकतोय आपण? मला बी काय कळना झालंय. घरी जाऊन आबासनी विचारलं पाहिजे. आबांनी माझा फॉर्म भरला तशी. होय, त्याशिवाय गावातल्याचे पेढे वाटत नसणार. असं कसं नाव जाहीर केलं आबांनी माझं? त्यासनी जे बरोबर वाटलं तेच केलंच ना. पण मला न विचारता माझा फॉर्म कसा भरला?